नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण डोशाचाच एक प्रकार बघतोय। तांदूळ, सगळ्या मिक्स डाळी, त्याच्यामध्ये धणे, काळी मिरी, मेथ्या असं सगळं घालून मी पीठ तयार करून ठेवते इन्स्टंट। आणि ते ताकामध्ये भिजवून त्याच्यात कांदा, कोथिंबीर आणि तुम्हाला जी आवडेल ती भाजी वगैरे घाला, गाजर घाला, शिमला मिरची घाला आणि हे डोसे अर्धा तास भिजवून ठेवायचं आणि हे छान डोसे होतात। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे मधलं जे आहे ते आता आपण छान पसरवून घेऊ। छान जाळी सुटते, चवीला खूप छान होतात आणि हेल्दी असतात। त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला पोटभरीचं खाणं होतं आणि खूप छान लागतात। आता ह्या कडा लाल झाल्या आहेत थोड्या थोड्या, आणि त्याला मी फक्त ब्रशनी असं वरून तेल थोडंसं लावलेलं आहे इथे। तर ह्या कडा लाल झाल्या आहेत। आता हा डोसा आपल्याला उलटायला हरकत नाही। हे बघा, पटकन निघतो। आणि हा माझा साधा इंडालियमचा तवा आहे, असं काही मी निर्लेपचा वगैरे पण वापरत नाही। हे बघा, कडा लाल झाल्या की हा डोसा पटकन सुटतो। बघा कसा छान खरपूस झालेला आहे। आणि साधारण कडा लाल झाल्या आणि मध्ये थोडं थोडं आपल्याला असं लाल लाल दिसायला लागलं की एका बाजूने डोसा झाला। छान खरपूस डोसा तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार झालेला आहे। आणि मी एक डोसा करून घेतलेला आहे। हा एक डोसा इथे तयार आहे आणि त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी केली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना खावा म्हणून, आणि सकाळी तोंडाला रुची पण येते, म्हणजे चव येते। जर ज्यांना चव नसेल, खावंसं वाटत नसेल, तर पुदिन्याची नारळ घालून चटणी केलेली आहे। तर डोसा आणि चटणी तयार आहे। आता मी हे एन्जॉय करते, तुम्ही पण नक्की करून बघा। धन्यवाद।